आयुष्यभर कोणासाठी कितीही करा ते कमीच असतं. कोणासाठी कितीही जीव ओवाळून टाकला तरी आपलं इतकं आपल्याला कोणीच समजून घेत नाही. कोणासाठी कितीही केलं तरी मनापासून नातं निभवत नाहीत लोक. एक दिवस त्यांच्या कोणत्याही गोष्टीला किंवा कामाला फक्त नकार द्या किंवा त्यांच्या मनाविरुद्ध वागा, तेव्हा ते तुम्हा त्यांच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर पाणी फिरवून मोकळे होतात. आपलं परक कोणासाठी कितीही करा, कुठेतरी काहीतरी कमी पडतंच. आपल्या माणसांसाठी केलं तर फरक काहीच पडत नाही, पण ती व्यक्ती जर तुम्हाला आपलं मानत नसेल तर फरक नक्कीच पडतो. आपल्या माणसांना आपलंसं करून घेण्याची कला ही सगळ्यात चांगली, पण परक्यांना आपलंसं करून घेणं इतकी ताकद कोणाच्यात नसते. पण नाती जोडताना कोण परकं आणि कोण आपलं हे आपण पाहत बसलो ना, तर या आयुष्याच्या प्रवासात आपलं म्हणणारं असं कोणीच राहणार नाही. जे आपले आहेत ते आपलेच राहणार आहेत, म्हणून जे आपल्याला आपलंसं मानतात त्यांना या नात्याची जाणीव करून द्या. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कुठेतरी कमीच पडते. 1000 वेळा मदत किंवा सहकार्य करा, पण एकदा जरी तुम्ही मदत केली नाही तर मागचं सर्व विसरण्याची प्रवृत्ती माणसात असते. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो. त्यामुळे अशा प्रेमळ माणसांना आपल्या आयुष्यातून जाऊ देऊ नका आणि सगळ्यांसाठीच त्यांच्या मनासारखं करत बसू नका, कारण हे आपलं आयुष्य अनमोल आहे. ते आपल्यासाठीच जगा. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, ही म्हण तुम्ही कायम लक्षात ठेवा. ते अगदी खरंच आहे. आपल्या नातेवाईकांचं सुद्धा तसंच. समोरून आपलं बरं व्हावं असं म्हणणारे आपले नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात. तुमच्या घरात कधी भांडणतंटे वादविवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हेच ते आपले जवळचे लोक नातेवाईक करत असतात. तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना चांगले माहीत असते. आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तर सर्वात अगोदर हेच लोक आनंद साजरा करणारे असतात. बरेचदा नातेवाईकांपेक्षा परके लोक आपल्या वाईट प्रसंगामध्ये मदतीला धावून येतात, आपल्याला सावरून घेतात. अशा वेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसं ही फक्त आपली गंमत बघत असतात. टोमणे मारणे, कुचकट बोलणे, शिवीगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता अशा लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकलेलेच बरे, नाही का? सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हाच संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. अशा लोकांच्या संपर्कात राहू नका. आपली प्रगती करायची असेल तर अशा मानसिकदृष्ट्या असंतुलित लोकांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढलेलेच बरे. आपले आयुष्य सुंदर, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांची शिदोरी चालूच ठेवायची असेल तर भगवंताचे नामस्मरण करावे. दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं दोन्हीमध्ये पूर्वीसारखा गोडवा उरत नाही. स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही. इथे लढणंही स्वबळावर आणि सावरणं देखील स्वबळावर असावं. त्यामुळे लोकांकडून अपेक्षा करणे तुम्ही सोडून द्या. भगवंतावरती विश्वास ठेवा. जो भगवंताचा हात पकडतो त्याला कोणाचेही पाय पकडण्याची वेळ भगवंत येऊ देत नाही. सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आदर हा पैशाचा आहे, माणसाचा नाही. जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही किती कमवता. यावरून तुम्हाला किती आदर द्यायचं हे ठरवणं त्याला सोपं जातं. आपण आपले संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यातच घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरत असतो.
सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे राहते. अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या इतरत्र पसरत असतात. जरी आपल्या जवळची माणसे तुम्हाला नावं ठेवत असतील, तुमच्या इज्जतीचं खोबरं करत असतील, तरी अशा मूर्ख आणि धूर्त लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा. आपल्या कर्मावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. आपल्या ध्येयावरती तुम्ही आतोनात प्रयत्न करा. तुमचे कर्मच तुम्हाला योग्य सिद्ध करतील आणि समोरच्याचे तोंड बंद करतील. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवून आपले कर्म तुम्ही चांगले करत राहा. माणसं जपायला काहीच अडचण नाही, पण माणसं सुद्धा त्या हिशोबाची असली पाहिजेत. ती ओळखायला तुम्ही शिका. समोरच्या व्यक्तीला गरजच नसेल तर आपणही नातं ओढून ताणून नीट करण्यात काहीच अर्थ नाही. अशा नात्याला तिथेच आपण फुल स्टॉप दिलेला बरा, नाही का? होय बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस. तू हार मानू नकोस. तुझ्या सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहे. आता माझे देवदूत तुझे आयुष्य, तुझे नशीब लिहिण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या आयुष्यात खूप व्यक्ती येतात, पण काही व्यक्ती खूप खास असतात. त्यांच्या सहवासात कायम राहावंसं वाटतं, पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळ नसतो. आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचे पोषण होत असते. जिथं मनासारखं राहता येत नाही ते घर नसतं आणि ज्यांच्यासमोर हक्काने बोलता येत नाही ते आपले नसतात. कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नाही आणि कोणाच्या बोलण्याने झुरत सुद्धा बसायचं नाही. आपलं आयुष्य आपण थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला आवडणार नाही तो जळत बसेल. आयुष्य मस्तीत पण शिस्तीत जगायचं. आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीच तुम्ही गेम खेळू नका. चुकून जर जिंकलात तर खूप काही तुम्हाला गमवावं लागेल. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल ही आशा सुटत नाही, म्हणून आपण जगत असतो. जीवनामध्ये आशावादी माणूस नेहमीच सुखी, समाधानी आणि आनंदी असतो. जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचा नाही. सापडलं होतं, परत हरवलं म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि पुढे चालायचं. प्रत्येक नात्याचं स्ट्रगल हे वेगळं. तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळंपण हे शोधता आणि जपता आलं पाहिजे. भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंतावरती विश्वास ठेवला तर आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य होऊन जाते. सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि आपला हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आपले आयुष्य आनंदाने जगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.